एसआयआरचा इम्पॅक्ट आणि सोबतच जे मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल। बारामतीमध्ये जय पवार हे मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत। जय पवार यांनी प्रचाराची एक हाती धुरा सांभाळलेली होती। पोटनिवडणुकीच्या वेळेला त्यांनी त्यांचं भाषण सुद्धा खूप इमोशनल अंगाने केलेलं होतं आणि अर्थातच एक अनपेक्षित प्रसंग हा पवार कुटुंबियांवरती ओढावलेला आहे आणि पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतंय अजित पवारांच्या पश्चात। या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय, पण त्याच सोबत त्यांचं मताधिक्य किती असेल याची उत्सुकता आहे। 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळवून देऊ असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलेला आहे। मतदान थोडंसं कमी झालेलं आहे आणि त्या मतदानापैकी सुनेत्रा पवारांना किती मतं मिळतात याची उत्सुकता असेल। खरं आणि बारामतीमध्ये जर आपण जसं नाना तू म्हणतेस की भावनिक सगळं वातावरण होतं, भावनिक किनार आहे या ठिकाणी निवडणुकीला। आणि जसं जय पवारांचा तू उल्लेख केला, जय पवारांनी भाषण केलं होतं आणि इमोशनल झाले होते। त्यांनी म्हणजे त्यांना अश्रू देखील आले होते आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं तुमच्यासमोर हक्काने नाही रडणार, नाही तर कोणासमोर रडणार। आणि तेच जय पवार नंतर असंही म्हणाले होते की 2029चा जेव्हा विचार निघाला होता तेव्हा की लोकांच्या मनातला मी उमेदवार आहे, बघूया आता। आणि त्याच्यामुळे देखील बराच चर्चा झाली होती राजकीय वर्तुळात। तर तेच जय पवार आता मतमोजणी केंद्रावर दाखल झालेत आणि कदाचित तिकडची सगळी माहिती घेत आहेत, पाहणी करतायत। त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग आहे, त्यांचे काही नेतेगण देखील असतील। बघावं लागेल आता की नेमका फरक किती आहे, कारण मगाचपासून आपण म्हणतोय की ज्या मोठ्या मार्जिनने अजित पवार जिंकत होते, खास करून गोपीचंद्र पडळकरांना त्यांनी ज्या मोठ्या मार्जिनने पराभूत केलं होतं, तर तो विक्रम सुनेत्रा पवार आता मोडतायत का बघावं लागेल। बारामतीमध्ये जय पवार मतमोजणी केंद्रावर दाखल झालेत। सुनेत्रा पवार मगाशीच आपण बघितलं आघाडीवर आहेत। आघाडी किती वाढतीये किंवा मतांचा फरक किती आहे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल। तर तिकडे राहुरीमध्ये देखील अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत। गोविंद मोकाटे एक उमेदवार होते ज्यांच्या समोर अक्षय कर्डिले उभे ठाकलेले आहेत आणि तिकडे मला वाटतं प्राजक्त तनपुरेंचा रोल देखील क्रुशल असणार आहे। कारण राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आणि इकडे सुनेत्रा पवार या आघाडीवर। महाराष्ट्रातल्या 2 पोटनिवडणुका, एकीकडे राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या 5 राज्यातल्या निवडणुका आपल्या देशामध्ये समोर येत असतानाच महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका ज्याच्याकडे देखील आपलं लक्ष आहे, निकाल माहीत असूनही लक्ष आहे, कारण बऱ्याच अर्थाने वेगवेगळी गणितं जी आहेत ती पुढे येत आहेत।